नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मित्रपक्षांवर नाराज. काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती. नाराज पटोले आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला जाणार नाहीत. काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती. वायबी चव्हाण सेंटरला आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंऐवजी बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार. आपण सिनियर आहोत, पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही. राज्यसभेच्या खासदारकीवरूनही TV9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य. अमित शहांनी नाशिक लोकसभेसाठी बैठकीत माझं नाव सुचवलं. दिल्लीतून नाव ठरलेलं असताना शेवटपर्यंत नाव न आल्यानं अपमान झाल्यासारखं वाटलं, म्हणून लोकसभेतून माघार घेतली. छगन भुजबळांचं स्पष्टीकरण. शरद पवार गटाकडे जाण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, आहे त्याच पक्षात राहणार. TV9च्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचे मतभेद कसे झाले? राज ठाकरे यांचे तर रक्ताचं नातं होतं. बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा TV9च्या मुलाखतीतून पलटवार. भाजपसोबत सत्तेत जाण्याची छगन भुजबळांची इच्छा नव्हती, ते वाघ होते. भुजबळांच्या त्यांच्या भुजांमधलं बळ दाखवावं, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचा छळ संपवला नाही. भाजपला ओबीसींबाबत राग, त्यांनी अनेक ओबीसी नेत्यांना संपवलं. नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना फ्रस्ट्रेशन आलंय. मनसे नेते प्रकाश महाजन यांची भुजबळांवर टीका. तर भुजबळ राज ठाकरेंवर का घसरले माहीत नाही, महाजन यांचं विधान. दिल्लीवरून भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झाली होती, मात्र शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही. भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. विधानसभेसाठी 288 जागांवर काँग्रेसची तयारी सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य. आगामी काळात अनेक जण काँग्रेस पक्षात येणार आहे. काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी गर्दी होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा. सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार. काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा. जागा वाटपाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित होतो. सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली असा जयंत पाटलांचा आग्रह होता. अनिल देशमुख यांचा दावा. नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघासाठी आज महायुतीची बैठक. छगन भुजबळांची बैठकीकडे पाठ. छगन भुजबळांचा आज येवला मतदारसंघात दौरा. जळगावचा मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंचे आशीर्वाद घेतले. खडसे कुटुंबियांनी रक्षा खडसेंना हार घातला. जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं जंगी स्वागत. भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच 2 तासांच्या गजरात खडसेंचं स्वागत. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ पुण्यात. मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यात जंगी स्वागत. पदभार स्वीकारताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडमध्ये. पुण्यातील प्रश्नांबाबत मोहोळांची अमित शहा यांच्याशी चर्चा. पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील शिवसेना शाखेबाहेर उदय सामंत, किरण सामंतांचे फोटो असलेले बॅनर झळकलं. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, बॅनरवरील आशयानं चर्चांना उधाण. सुनेत्रा पवारांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर आरपीआयच्या सचिन खरात गटातर्फे बॅनरबाजी. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, पुण्यातल्या बॅनरवर उल्लेख. मुंबईच्या चेंबूरमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बॅनरबाजी. साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा, बॅनरवर उल्लेख. पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखोंची बोली. सामनाच्या अग्रलेखातून गंभीर आरोप. मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलैला मांडला जाणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार. पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना निधी मिळणार. आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान. राज्यातील एकूण 1500 वारकरी दिंड्यांना अनुदान मिळणार. आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार. भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन.
जालना जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। घनसावंगी तालुक्यात पानेवाडीत मुसळधार पावसामुळे नदी ओढ्यांना पूर, शेतकऱ्यांमध्ये आनंद। बीड जिल्ह्यातील माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई तालुक्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात, तर अनेक भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा। नांदेड जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज। जिल्ह्यात 361 पूरप्रवण गाव असल्यानं प्रशासनाकडून गाव पातळीवर सुरक्षिततेच्या सूचना। अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल भिजला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान। नांदेड तालुक्यातील इसापूर कालव्याच्या लहान मोठ्या वितरकेचं काम अपूर्ण राहिल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं तळ्याचं स्वरूप, पेरणी सोडून मच्छीपालन करावं का, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसाचा शेतीला मोठा फटका, तर वादळी वाऱ्यामुळे सौर कृषी पंपांचंही नुकसान। वाशिम शहरात पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। नगर परिषदेनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी। मावळमध्ये रब्बी हंगामातील भुईमूग काढणीला वेग, परिसरातील शेतकरी भुईमुगाच्या शेंगा काढण्याच्या कामात व्यस्त। पुण्याच्या इंदापूरमधील कांदल गावात वादळी वाऱ्यामुळे तोंडल्याची शेती जमीनदोस्त, शेतकऱ्याचं मोठं नुकसान, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीच्या पंचायत समिती कार्यालयाला पहिल्याच पावसात गळती, गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातही पाणी शिरलं। इमारतीला 65 वर्ष पूर्ण झाल्यानं कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी। पहिल्या पावसानंतर कोकणातील निसर्ग बहरला। राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण परिसरात निसर्गाचं विलोभनीय दृश्य, सह्याद्रीच्या डोंगर कड्यांवरून धबधब्याप्रमाणे कोसळणारे धुके घालतायत पर्यटकांना भुरळ। वाशिममधील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती 22 जून पर्यंत बंद। शेतकऱ्यांना मालाचे पैसे वेळेत देता येत नसल्यामुळे बाजार समिती बंद, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातून बिंदुसरा नदीची मागील 2 वर्षांपासून साफसफाई नाही, नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचं मात्र दुर्लक्ष। बुलढाणा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीला घाई करू नका, शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन। जिल्ह्यात 7,35,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचं नियोजन। विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून सुरू, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी, पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरू होणार। धाराशिव जिल्ह्यात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं स्वागत, तर जिलेबी वाटून आनंद साजरा। जळगावमधील 3,000पेक्षा जास्त शाळा आजपासून सुरू, शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह, मुलांच्या स्वागतासाठी शाळांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची नेमणूक, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना हजर करून घेण्यास पालकांचा मज्जाव। चंद्रपूर जिल्ह्यातील 1,60,963 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार, पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वितरण। अकोला शहरात बकरी ईद आणि इतर उत्सवानिमित्त पोलिसांकडून रूट मार्च, शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांच्या वतीनं रूट मार्च। डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाचं काम संथ गतीने सुरू, नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास, रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्यानं नागरिक संतप्त। अमरावती जिल्ह्यात बियाणांची दरापेक्षा जास्त भावाने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई, कृषी माल विकताना आढळली अनियमितता, 17 कृषी केंद्रांचे परवाने रद्द। अमरावतीच्या मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यू अशा आरोग्यविषयक प्रश्नाबाबत प्रशासनाकडून चौकशी, गर्भवती महिला आणि बालकाच्या मृत्यूसंबंधी SIT कडून चौकशी। इंदापूर ते पुरंदर 271 किलोमीटर सायकल फेरी काढत पर्यावरण रक्षणाचा संदेश, बंधुभाव जपण्याचं आवाहन, 15 वर्षांपासून उपक्रम सुरू। सांगलीतून पुण्यात 2.5 तासात पोहोचवण्यात आलं यकृत पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरचा वापर, अवयवदानामुळे एकाला दृष्टी तर एकाला मिळालं यकृत। जन आक्रोशाची दखल घेत स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मागे, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निर्णय जाहीर। UGCचे शैक्षणिक शुल्क परतावा धोरण जाहीर, नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात घेतलेला प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत मिळणार। राज्य शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या 12वीच्या पुरवणी परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ,
17 जूनपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत। नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शिक्षकांच्या आंदोलनाने होणार। अशैक्षणिक कामं आणि विविध निर्णयांविरोधात शिक्षकांचं आंदोलन। शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर शिक्षकांकडून विरोध। राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश वाटप होणार। एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काउट आणि गाईडसाठी दुसरा गणवेश असणार। मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ। अर्ज सादर करण्यासाठी 19 जूनच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुदत। बुलेट ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी स्वयंचलित पर्जन्यमान मॉनिटरिंग प्रणालीचा वापर करणार। या प्रणालीद्वारे पर्जन्यमापकांचा वापर करून पावसाची माहिती दिली जाणार। नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची माहिती। नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी विभागवार पाणी कपात करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा निर्णय। हिजाबबंदीच्या निर्णयाविरोधात 9 विद्यार्थिनींची मुंबई हायकोर्टात धाव। मुंबईतील NG आचार्य आणि DK मराठे महाविद्यालयातील प्रकार। हिजाबबंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी। टेक ऑफ आणि लँडिंगचे नियम कटाक्षाने पाळा। विमानतळ प्राधिकरणाचा कडक पवित्रा। मुंबई विमानतळावर 2 विमान एकाच वेळी धावपट्टीवर आल्याच्या घटनेनंतर प्राधिकरणाच्या सूचना। अतिधोकादायक इमारतींचा पाणी वीज पुरवठा खंडित करा। ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश। पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक। मध्यरात्रीपासून वसई रोड ते भाईंदर अप आणि धीम्या जलद मार्गावर ब्लॉक। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10.5 किलो सोनं जप्त। कस्टम विभागाची कारवाई। 5 प्रवाशांना अटक। निवडणूक कामावरून न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा। रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार। मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा इशारा। घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील 16,000 रहिवाशांची पात्रता निश्चिती जुलैपर्यंत होणार। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची माहिती। मिळकत कर भरून सर्वसाधारण करात 5 ते 10% सवलत मिळवण्याचा आज शेवटचा दिवस। रात्री 12 वाजेपर्यंत मिळकत कराच्या भरणा करणाऱ्या नागरिकांना सवलतीचा लाभ मिळणार। शेतीला दिवसा वीज मिळवण्यासाठी महावितरण विभागात 900 मेगावॅटचे प्रकल्प। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात। पुण्यातील राजगड किल्ल्यावर जागतिक वारसा स्थळाच्या मानांकनासाठी डागडुजीला वेग। सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय मानांकन समिती किल्ल्याची पाहणी करणार। एअरलाईन कंपनी स्पाइसजेट कडून हैदराबाद अयोध्या थेट विमान सेवा बंद। प्रवाशांची मागणी घटल्यानं कंपनीचा निर्णय। कल्याणमध्ये 6 दिवसापासून गिर्यारोहक आणि प्राणीमित्रांकडून श्वानाला बाहेर काढण्यात यश। नागपुरात गेल्या 4.25 वर्षात 2338 आर्थिक गुन्हे। 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेले 157 गुन्ह्यांची नोंद। मात्र केवळ 15 गुन्ह्यात शिक्षा। माहितीच्या अधिकारातून वास्तव समोर। रायगडच्या 6 तालुक्यांमधील दरडप्रवण क्षेत्रातील 19 गावांचं पुनर्वसन होणार। भौगोलिक सर्वेक्षणानंतर रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे गावात मुसळधार पाऊस। नदी नाले प्रवाहित। शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। परभणीच्या गंगाखेडमधील रमाबाई नगर परिसरात नाल्याचं पाणी शिरलं। नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं नागरिक हैराण। पुण्याच्या औंध भागात चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू। चोरट्यांकडून डोक्यावर लोखंडी गजानं झाली होती मारहाण। चोरट्यासह 3 अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात। मनी लॉन्ड्रिंगच्या केसचा धाक दाखवत महिलेला 13 लाखांना गंडा। पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीची संधी। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन। 75 विद्यार्थ्यांना मंजूर होते शिष्यवृत्ती।